नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपल्या फेट गुरु या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये लागणारे जे औषधं असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील, सोबतच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील यांची माहिती देणे हा आहे। याच्यामुळे आपले पशुपालक आपल्या दूध व्यवसायामध्ये आणखी पुढे गेले पाहिजे व त्यांचा जो अतिरिक्त खर्च आहे तो देखील कमी झाला पाहिजे। तसेच आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲलेम्बिक कंपनीच्या अल्मिझॉल WS या स्प्रेबाबत माहिती घेणार आहोत। यामध्ये काय घटक आहेत, या स्प्रेचा वापर आपण कुठे करायचा, या स्प्रेच्या वापरामुळे आपल्याला काय फायदा होईल, ही सर्व माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी एक विनंती आहे, आपल्याला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, अल्मिझॉल WS या स्प्रेमध्ये सायपरमिथ्रिन, डायक्लोरोफेन, क्लोरोक्रिसॉल आणि जॅन्टियन व्हायलेट हे घटक दिलेले आहेत। मित्रांनो, अल्मिझॉल WS स्प्रेमधील सायपरमिथ्रिन हा घटक मॅगॅटोसिडल आहे। मॅगॅटोसिडल म्हणजे ते औषध जे अळी किंवा किडे यांना मारण्यासाठी वापरले जाते। म्हणजेच आपल्या पशूंना जर जखमेमध्ये अळी किंवा किडे झाले असतील तर आपण अल्मिझॉल WS या स्प्रेचा वापर करू शकतो। यामध्ये आपल्याला याचा खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो। तसेच सायपरमिथ्रिन याचा आणखी एक फायदा म्हणजे हे औषध फ्लाय रिपेलंट आहे। म्हणजेच हे औषध उडणारे जे कीटक असतील त्यांना आपल्या पशूंच्या शरीरावरती ज्या जखमा आहेत त्यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी मदत करते। त्यामुळे जर आपल्या पशूंच्या शरीरावर जखम झाली असेल तर आपण अल्मिझॉल WS स्प्रेचा वापर केल्यास हा स्प्रे आपल्या पशूंना ज्या जखमा आहेत त्यांच्यावरती माशी किंवा इतर कीटकही त्यावरती बसू देत नाही। त्यामुळे त्या ठिकाणी किडे किंवा अळी होण्यासही प्रतिबंध होतो। मित्रांनो, अल्मिझॉल WS स्प्रे मधील दुसरा घटक म्हणजे डायक्लोरोफेन। याचे काम म्हणजे हा घटक अँटीसेप्टिक आहे। म्हणजेच हा घटक जंतुनाशक आहे। म्हणजे आपल्या पशूंमध्ये जर जखमेमध्ये कुठल्याही प्रकारचे किडे, अळी किंवा जंत झाले असतील तर आपण अल्मिझॉल WS स्प्रेचा वापर करून ती जखम लवकरात लवकर किडे, अळी, जंत यांना मारून ठीक करण्यासाठी मदत करू शकतो। अल्मिझॉल WS स्प्रेमधील तिसरा घटक म्हणजे क्लोरोक्रिसॉल। हा घटकही अँटीसेप्टिक सोबतच अँटीबॅक्टेरियल आहे। म्हणजेच पशूंच्या जखमेमध्ये जे बॅक्टेरिया आहे त्यांना प्रतिबंध घालण्याचे काम, सोबतच त्यांच्यामधील जे जंत आहेत त्यांना मारण्याची कामही क्लोरोक्रिसॉल हा घटक खूप चांगल्या पद्धतीने करतो। आणि मित्रांनो, अल्मिझॉल WS या स्प्रेमधील शेवटचा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे जॅन्टियन व्हायलेट। याचे काम म्हणजे हा घटक अँटीबॅक्टेरियल आहे। म्हणजेच बॅक्टेरियाला प्रतिबंध घालण्यासाठी, सोबतच हा घटक अँटीफंगल आहे। म्हणजे ज्यामुळे आपल्या जखमेमध्ये जर बुरशी झाली त्याविरोधातही आपण जॅन्टियन व्हायलेटचा उपयोग करून आपले जखम लवकरात लवकर ठीक करण्यासाठी मदत करतो। तसेच जॅन्टियन व्हायलेटमध्ये आणखी एक गुणधर्म आहे, तो म्हणजे हा घटक अँटीव्हायरल आहे। ज्यामुळे विषाणूंविरुद्ध काम करण्यासाठी जॅन्टियन व्हायलेट हा घटक खूप चांगल्या पद्धतीने काम करतो। यामध्ये मग आपल्या पशूंना ज्यावेळेस व्हायरल इन्फेक्शन असतील, यामध्ये मग लंपी स्किन डिसीज असेल, यामध्ये होणारे जे जखमा असतील त्या भरून काढण्यासाठी आपण अल्मिझॉल WS या स्प्रेचा वापर करू शकतो। सोबतच जॅन्टियन व्हायलेटचा आणखी एक फायदा म्हणजे हा घटक अँटीपॅरासायटिक आहे। म्हणजे ज्यामुळे बाहेरच्या परजीवी आहेत त्यांच्या विरोधात काम करण्यासाठी अल्मिझॉल WS स्प्रे आपल्याला खूप चांगला फायदा देतो। म्हणजेच पशुपालक मित्रांनो, अल्मिझॉल WS स्प्रे आपण आपल्या पशूंना कुठल्याही प्रकारची जखम असेल त्या ठिकाणी जखम भरून काढण्यासाठी किंवा त्यामध्ये किडे, अळी झाले असेल त्यांना मारण्यासाठी, तसेच जखमेवरती ज्या माशा किंवा इतर कीटके बसतात त्यांना दूर ठेवण्यासाठी, सोबतच जखमेवरती बुरशीविरोधात काम करण्यासाठी, जखमेवरती विषाणू विरोधात काम करण्यासाठी आणि बाहेरचे जे परजीवी आहेत त्यांना जखमेपासून दूर ठेवण्यासाठी आपण अल्मिझॉल WS स्प्रेचा वापर करू शकतो। अल्मिझॉल WS स्प्रेचा वापर करण्याआधी आपण मित्रांनो जखम स्वच्छ धुवून घ्या, स्प्रे चांगल्या प्रकारे हलवून घ्या, तसेच शरीरापासून थोड्याशा अंतरावर धरून त्या स्प्रेचा वापर करा आणि शक्यतो आपल्या पशूंच्या नाकामध्ये, डोळ्यामध्ये किंवा तोंडामध्ये जाणार नाही याची काळजी घ्या। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जर काही शंका असतील
तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.